प्रदीप विचारे एक बेहतरीन आवाज. प्रत्येक 2 षटक असणार नाही आणि 1 षटक पॉवर प्लेचं, एक 30 षटक असेल. पॉवर प्लेचं 1 षटक असणार आहे दोन्ही संघासाठी. 4 बॉलर प्रत्येकी 1-1 षटक. 2 क्षेत्ररक्षण जे पॉवर प्लेचं पहिले 5 षटकाला असतात 30 पॉवर प्लेच्या षटकाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 क्षेत्ररक्षण आउट ऑफ सर्कलच्या बाहेर असतील. प्रदीप आइए खुद एक आगे का सुनाने के लिए. महेश और श्याम की जोड़ी पहली ही गेंद को यहां पे लॉफ्ट कर दिया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में और यह 4 रन. इस ओवर की अगली गेंद इस मरतबा कदमों का इस्तेमाल किया, इनसाइड आउट होके खेला हुआ स्ट्रोक स्वीपर कवर से मारा के बाहर गेंद चली गई और ये 4 रन. थँक्यू डीजे. प्रदीप या फटक्यावर खरोखर विराट कोहली आणि रवी शास्त्रीनं उभेउभं सांगितलं काय सर विमन रिचर्ड्सच्या रूपाने मी विराट कोहलीला बघतो आणि स्वतः सर विमन रिचर्ड्सने सांगितलंय कारण विराट कोहलीला खेळतो तेव्हा मी स्वतःचं रूप बघतोय. पूर्णपणे जसं सर डाऊन बॅट्समॅननं म्हटलं होतं सचिन बाबत तसंच सर विमन रिचर्ड्सने म्हटलेलं आहे. प्रदीप बिल्कुल संडी एक पेशकश केली होती. बहुत ही उम्दा बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे बल्लेबाज महेश. 2 गेंदों में 2 चौके उन्होंने मारे हैं. इस तरीके से प्रकाश काफी महंगे साबित हो रहे. धन्यवाद से राउंड द विकेट. ये गेंद इस मरतबा रिवर्स स्वीप खेला है, गेंद जा रही है स्क्वेरिश थर्ड मैन के क्षेत्र में और ये 4 रन. 3 चौके लगातार यहाँ पे मारे हैं. थैंक यू डीजे. ये जो डीजे है इनका नाम है विलास, ये घाटला के हैं और प्रति वर्ष लगातार 5 वर्ष ये यहाँ पे आ रहे हैं और अपने मधुर संगीत के जरिए हर किसी को मंत्रमुग्ध कर रहे हैं. बहुत बहुत शुक्रिया विलास साउंड सिस्टम जो कि घाटला के है. अब लंबी बातचीत हो रही है यहाँ पे खिलाड़ियों के दरमियान कि आखिरकार क्या किया जाए और महेश के ऊपर यहाँ पे अंकुश लगाया जाए. पहले ही यहाँ पे विनायक दाते ने बताया था कि एक प्रतिभाशाली खिलाड़ी है ये बल्लेबाज महेश और बिल्कुल अब अपने आप के ऊपर यहाँ पे खड़े उतर रहे महेश. पहले से अगर आप इस तरीके से करोगे तो गेंदबाज गेंद कहां पे करेगा. लेकिन गेंदबाज ने अच्छी अकलमंदी की गेंद यहां पे फेंकी, पूरी तरह से ब्लॉक होल में फेंकी हुई गेंद और अपने घुटने के बलबूते पे बैठते हुए गेंद को डीप स्क्वायर के क्षेत्र में खेला बल्लेबाज महेश ने और 1 रन अर्जित किया. कुल स्कोर है 13 रन जबकि 4 गेंदों की समाप्ति हुई है इस ओवर की 5वीं गेंद. इस मरतबा गेंद आने का इंतजार किया और गेंद को खेला है वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में मिसफील्डिंग हुई और ये 4 रन. डीजे और मुकेश ने यहां पे ये मिसफील्ड की है. तो देखिए अब सूरज यहां पे लुप्त होता हुआ नजर आ रहा है और श्रीवर्धन से मेहमान दिजी से दर्शन सेठ जितेंद्र साधनाथ और उनके जो मित्र यहाँ पे आए उनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. तो हमको बोलने के लिए अच्छा इतिहास होगा की श्रीवर्धन वरून पण लोक आलेली बाबा अंकलची टूर्नामेंट बघायला. कितनी बड़ी बात है आदरणीय संजय पाटिल अंकल. और इस गेंद को डीप स्क्वायर के क्षेत्र में पुल कर दिया है और ये 4 रन. थैंक यू डीजे.
तो पहले ही ओवर में यहां पे 21 रन ठोके हैं दोनों बल्लेबाजों में, महेश और श्याम। महेश ने 3 चौके मारे थे और श्याम ने लगातार 2 चौके यहां पे मारे। ये जो छोटे से बंदा पर्वत है, इनका नाम है सनी पाटिल। क्या शानदार यहां पे स्कोरिंग की भूमिका अपनी अदा कर रहे हैं। जितनी भी तारीफ यहां पे सन्नी पाटिल, जो कि तुरबा गांव के ये भूमिपुत्र है, इनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। उसी तरह से विनीत करकेरा, जो कि एमसीए पैनल के ये स्कोरर है, और उसी तरह से दीपक रॉय, जो कि हमारे एमसीए पैनल के साथी स्कोरर। क्या बात है, बहुत ही उम्दा आयोजन आदरणीय संजय पाटिल मित्र मंडल की तरफ से। और मेरे ख्याल से सनी पाटिल जब अपने जिंदगी में आगे की तरफ रुख करेंगे, तब उनके लिए जिंदगी में सीखने लायक बहुत कुछ होगा। एक अच्छा अनुभव है उनके लिए इस प्रतियोगिता के जरिए। सम्माननीय प्रभाकर पाटिल जी यहां पे विराजमान हुए हैं, जो कि अध्यक्ष है वैभव कोऑपरेटिव सोसाइटी के, और उनके समवेत है आदरणीय बेमटिया मामा। इनका सत्कार यहां पे किया जा रहा है। नया ओवर प्रारंभ करते हुए मुकेश इस मर्तबा बैकफुट पे जाके खेलना चाहते थे, ऑन साइड में महेश पूरी तरह से चकमा खा गए। बाकी का तमाम का विकेट कीपर ने किया, कोई भी रन नहीं बना। फिर एक बार इस ओवर की अगली गेंद मोहिंदर अमरनाथ शोर की जानब से इस मर्तबा गेंद आने का इंतजार किया और गेंद को फ्लिक कर दिया है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में, जहां पे 1 रन दौड़ के अर्जित किया दोनों बल्लेबाजों ने। इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 22। ये दूसरा ओवर प्रगति पे है। गेंदबाजी कर रहे हैं मुकेश दास। बायां से ओवर द विकेट ये गेंद खेलना चाहते थे ऑफ साइड में, गेंद ने बल्ले का मोटा सिरा लिया और ये आउट होने का खतरा, और आउट। डेंजर एंड पे दौड़े थे यहां पे। छोरिया रे, छोरिया रे। ये जो टॉनी है, ये समाज सेवक है और सिंगापुर में जाके जो महिला मंडल की सेवा करते हैं, इसलिए इनको वहां पे पुरस्कार भी दिया गया है हमारे भारतीय दूतावास की तरफ से। इसलिए उनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। तो खेल की तरफ रुख करते हैं। एक खिलाड़ी आउट होकर वापस गया है पैवेलियन की तरफ, श्याम, जिन्होंने 8 रनों की पारी अपनी टीम के लिए खेली, 2 चौके उन्होंने मारे। तो इस तरीके से विनायक दाते बघा आपल्याला सांगत होता की नवीन टीम आहे साहेब, ही नवीन टीम आहे बघा, ही टीम कशी खेळते। हे असंच असतं बाबा, कोणीच सांगत नाही की आमची टीम चांगली आहे म्हणून। इस ओवर की अगली गेंद बायां से ओवर द विकेट, ये गेंद इस मर्तबा लेग स्टंप को छोड़ती हुई, और ये नवी मुंबई के रामदेव बाबा, जिनकी पत्नी उनको रामदेव बाबा करके नहीं बुलाती है, बल्कि ज्वेल गार्नर करके इनको बुलाती है। और ज्वेल गार्नर आपले कुठे गेले, मुलांना विचारते ज्वेल गार्नर कुठे आहेत, ती सांगतात की बाबा ऑफिसला गेले। कुल स्कोर है 23। ये ब्लॉक होल्ड में फेंकी हुई गेंद थी, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया, मिस फील्डिंग हुई, सब कुछ उल्टा पुल्टा हो रहा है मैदान के बीच में, और गेंद चली गई सीमा रेखा के पार। एम्पायर ने इशारा किया लेग बाय का, और डीप थर्डमैन क्षेत्र में गई गेंद 4 रन के लिए। कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 27 रन। तो इस तरीके से कुल स्कोर है 27 रन। पुणे की टीम को आमंत्रित किया है राज्य मुद्रा पुणे को। RS गावदेवी जू के संगनायक ने टॉस जीता था। अब देखते हैं यहां पे ये जो निर्णय था, ये मुझे थोड़ा सा अजीबोगरीब लगा, क्योंकि रोशनी लगातार कम होती जा रही है और परछाइयां लंबी होती जा रही है, सूरज लुप्त हो रहा है। ये गेंद डॉट निकली, कोई भी रन नहीं बना। स्कोर अभी भी 27 के कुल योग पे अटका हुआ, जबकि ये दूसरा ओवर प्रगति पे है। 4 ओवरों का ये मुकाबला, 4 गेंदबाजों का इस्तेमाल किया जा रहा है इस मुकाबले के लिए। ये गेंद लो फुल टॉस गेंद थी, डीप मिड विकेट के क्षेत्र में हवा में गई, उस ओवर के क्षेत्र से कोई गलती नहीं किया और विकेट का पतन हुआ दूसरा। पाटिल अंकल, मैंने मेरे जिंदगी में कई सारी नर्सरी देखी है, लेकिन संजय पाटिल अंकल जी जैसी नर्सरी कहीं पे भी नहीं देखी है। डायरेक्ट एवढा मोठा झाड उभा करतात बाबा मैदानाच्या पलीकडे। बघा केवढी मोठमोठी झाडं इथे आणून ठेवलेली आहेत, और पर्यावरण का रक्षण किस तरह से किया जाता है, मेरे ख्याल से संजय पाटिल अंकल के सिवाय कोई भी नहीं जानता है। देखिए, ना केवल मैदान का सुशोभीकरण किया गया है यहाँ पे सैंडी कृणाल, बल्कि मैदान के इर्द गिर्द देखिए
पूरी तरह से यहाँ पे देखिए ये नारियल के पेड़ लगाए हुए हैं, पौधे लगाए हुए हैं, वो बड़े होंगे, इसमें कोई संदेह नहीं है। और जब मेरे ख्याल से 5 वर्ष के बाद 10वां वर्ष होगा संजय पाटिल अंकल जी की प्रतियोगिता का, तब ये जो छोटे छोटे पौधे ये काफी विशाल बन जाएंगे। क्या बात है संजय पाटिल अंकल, ना केवल खेल के ऊपर आपने ध्यान रखा है, बल्कि पर्यावरण की रक्षा किस तरह से की जाती है ये भी आपने मद्देनजर यहाँ पे रखा है। प्रदीप, येणाऱ्या या नवी मुंबईमध्ये सर्वोत्तम मैदान याचं क्रमांकावर हे मैदान असेल, पूर्णपणे एक दळदळ होती, ते दैदळीला अक्षरशः एवढं चांगलं मैदान बनलंय याचा सर्व ग्रामस्थ घनसोलीला श्रेय जाणार आहे। अथक परिश्रम घेऊन या मैदानाचा एक ठासाच बदललेला आहे। प्रदीप, आइए अगला विवरण सुनाने के लिए मेरे मराठी के साथी कमेंटेटर कुणाल दाते। देवेंद्र पाटील हा नवीन फलंदाज मैदानात आलाय। तत्पूर्वी जरूर एक धाव इथे पूर्ण होते। संघाची धावसंख्या आहे 28, 28 धावा पूर्ण झाल्यात। संजय पाटील मित्रमंडळ त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या संपूर्ण टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलंय। 2.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि ही क्वार्टर फायनल नंबर 2 आपल्या समोर आहे। जिंकणारा संघ सेमी फायनल म्हणजेच उपांत्य फेरीत दाखल होईल। पण राजमुद्रा संघ छाप सोडतोय की गावदेवी जुगाव आरएस हा संघ छाप सोडतोय। आता तर मोठा फटका, टायमिंग जोडलाय, चेंडू हवेत आहे स्क्वेअर लेगला, वन बाउंड क्षेत्ररक्षक चेंडू मागे जरूर होता, तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण करताना दिसतोय मुकेश लांबाटे हा गोलंदाज सज्ज होता। अप्रतिम क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने केलंय, तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करताना दिसतोय फलंदाज देवेंद्र पाटील। संघाची धावसंख्या आहे 30. जयपाजी आणि मुकेश लंबाटे इथे गोलंदाजी करताना आता मात्र जरूर एक चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय, तोपर्यंत दुसरी धाव देवेंद्र पाटील घेण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना दिसते। धावसंख्या 2 ने आकार घेतली, जाऊन पोहोचली 32 धावांवर। एकेरी दुहेरी धावांनी ती मात्र जरूर फलकामध्ये भर पडते, परंतु स्टार्टचा जर तुम्ही विचार केला, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 21 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा पूर्ण झाल्या फक्त 2, म्हणजेच दुसरं षटक खूप चांगलं। लाईट्स बंद करा, लाईट्स। बत्तीस धावा पूर्ण झाल्यात। गोलंदाजी करण्यासाठी मुकेश लंबाटे, एक अप्रतिम गोलंदाजीचा नमुना मुकेश दास आणि मुकेश लंबाटे हे 2 खेळाडू या स्पर्धेमध्ये एका संघाच्या दरम्यान खेळतात। आरएस गावदेवी जुगाव या संघाच्या दरम्यान पुन्हा एकदा मुकेश लंबाटे सज्ज होतोय देवेंद्र पाटील यांच्यासाठी। चांगला चेंडू, चांगला फटका, चेंडू हवेत आहे, मला वाटतं नो मॅन्स लँडच्या दिशेने चेंडू पडतोय की काय, आणि जरूर मिडॉनला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो कारण तिथे क्षेत्ररक्षक नव्हता। पुन्हा एकदा 2 धावा देवेंद्र पाटील याला मिळतात, संघाच्या खात्यात भर पडते। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 धावांवर। एकेरी दुहेरी धावा मात्र येताना दिसतात या स्लॉग ओव्हर मध्ये। तिसरं षटक आणि चौथं षटक स्लॉग ओव्हर म्हटलं जातं कारण मर्यादित षटकांचा सामना आपल्या समोर आहे, सूर्यास्ताच्या दिशेने आणि शेवटची लढत या स्पर्धेची। आजच्या दिवसातली पुढे सरसावलाय, चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, चेंडू आउट ऑफ द पार्क, विकेट 6। जरूर पदल आली ते खूप महत्वाचं असतं। सँडी सर पुढे सरसावला होता फलंदाज, पायाचा किती चांगला वापर केला आणि दिशा दिली चेंडूला लॉंग ऑफच्या वरून 6 धावांसाठी। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावांवर, 40। पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, पुन्हा एकदा हवाई सफर पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, गडी बाद। या फटक्यामध्ये जरूर ताकद होती, परंतु आपण जर विचार केला, आपण समालोचन करतो आणि आपल्या मागच्या बाजूने विरुद्ध दिशेने हवा ट्रॅव्हल होते, काहीसं असंच झालं या फटक्याच्या बाबतीत। जरूर असं प्रेक्षकांना देखील वाटलं होतं, एवढा दम होता या फटक्यामध्ये आणि बॉल अक्षरशः मैदानात आला। अप्रतिम झेल टिपला लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आकाश याने आणि फलंदाज बाद झाला देवेंद्र पाटील। कृणाल, पिछले 4-5 दिनों का अगर जायजा लिया जाए तो गर्मी थी, लेकिन एकाएक ये जो सर्दी आई है, इसलिए जो नमी होती है विकेटों में, वो नमी उभर के ऊपर की तरफ आती है और जो नमी है ये पूरी हवा में रहती है, इसलिए गेंद पार नहीं जा पाई।
क्योंकि जब आप स्ट्रोक खेलते हो वो ज्यादा से ज्यादा आप उसमें ताकत झोंकते हो, लेकिन इन्होंने ताकत लगाई थी लेकिन पार नहीं कर पाए क्योंकि नमी है यहाँ पे। बरोबर सर, कारण आपण पाहतोय हिवाळ्याचा सध्या महिना जरूर आहे. आता मात्र चांगला फटका, बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू जरूर मिडॉनला ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याची संधी परंतु थांबवतोय इथे आणि फलंदाज रन आउटच्या रूपात बाद. तर निकेतन वाटोळे सध्या मैदानात जाताना दिसतोय, परंतु स्ट्राईकवर फलंदाज आहे जितेंद्र शेळके. चांगला प्रयत्न झाला होता मिडॉनला. समीर मिस्त्री याच्या माध्यमातून, अतिशय जुना खेळाडू आहे समीर मिस्त्री. हा खेळाडू मला वाटतंय जरूर एसपी संघाच्या दरम्यान देखील खेळला होता समीर मिस्त्री. आता मात्र अप्रतिम गोलंदाजी, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. आणि विचारे सर, या संघाला फायटर हे नाव आहे. हा फायटिंग देणारा संघ आहे. याच संघाने नुकताच वसईतल्या स्पर्धेमध्ये फायनल जिंकली. एक चांगला संघ घेऊन आलाय जुगाव संघ मी म्हणेन या टुर्नामेंटमध्ये. पुन्हा एकदा येतोय ओव्हर द विकेट. फुललेनचा चेंडू होता, बॅटची जरूर वरची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या मधोमध तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. संघाच्या खात्यात भर पडते आणि संघाची धावसंख्या पोहोचते 42 धावांवर. तर माझ्या बरोबर माझे 12वे खेळाडू जोडलेत. माझ्या मागच्या दिशेने आहेत फायटर संघाचे 12वे खेळाडू. तर मी म्हणेन या RS गावदेवी जोगाव संघाचे ते 12वे खेळाडू म्हणून महत्वाची भूमिका पार पाडतात. तर त्यांचं असं मत होतं, आमचा खेळाडू जर अर्जुन या खेळपट्टीवर टिकला तर या धावा आमच्यासाठी फक्त 3 षटकात आम्ही पूर्ण करू शकतो. तर काय होईल यानंतर जरूर पाहणं महत्वाचं असेल. आता तर शॉर्ट पूल केलाय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दरम्यान. एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र थ्रो चुकीचा होता, त्यामुळे दुसरी धाव पूर्ण. संघाची धावसंख्या आहे 44. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. परंतु विचारे सर आणि सँडी सर 11ची सरासरी आतापर्यंत पूर्ण झाली. यानंतर अजून काही चेंडू शिल्लक आहेत. जरूर घाम गाळावा लागेल या थंडीच्या महिन्यात देखील दुसऱ्यांदा फलंदाजी करताना. आता मात्र पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न फसतोय. परंतु गोलंदाजाने प्रयत्न केला नाही थ्रो करण्याचा, कारण त्याला माहित होतं जर नेम चुकला तर एक धाव अजून व्यर्थ रूपात खर्च होऊ शकते. संघाची धावसंख्या 45 आणि समोर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय जितेंद्र शेळके. आता मात्र जरूर टप्पा पडल्यानंतर किंचितसा वळण घेतला होता चेंडूने आणि पंचांनी इथे कळवलंय की यष्ट्यांच्या वरून चेंडू गेलाय. डॉट बॉल, षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये धावसंख्या झाली 45 आणि 46 धावांचं एक चांगलं टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आलंय गावदेवी RS जोगाव या संघाच्या दरम्यान. तर हे 46 धावांचं टार्गेट कसं पार करतोय हा मुंबईतला फायटर संघ, निश्चितच मी म्हणेन गावदेवी RS संघ, हे ऐकण्यासाठी तुम्हाला घेऊन चालतोय मराठीचे दिग्गज जाणकार सँडी यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू कुणाल. तर डीजे थोडा वेळ आहे, एक सुमोदर गीत घेऊन या. थँक्यू व्हेरी मच. तर 46 धावांचा लक्ष उभं केलेलं आहे. आजची शेवटची लढत असेल आणि अति महत्वाची लढत असेल. कुणाल प्रदीप. संडी 1990 में 90-91 में मेरे ख्याल से शारजा कप का फाइनल का मुकाबला खेला जा रहा था भारत बनाम पाकिस्तान मुल्क के दरमियान. जब पाकिस्तान मुल्क ने पहली मर्तबा बल्लेबाजी की और उसके बाद जब भारतीय टीम मैदान के बीच में आई लक्ष्य पीछा करने के लिए, तब सचिन तेंदुलकर सर, मोहम्मद अजहरुद्दीन और संजय मांजरेकर को अकीब जावेद ने हैट्रिक मुकम्मल की थी और आउट किया था. उसका कारण ये था सैंडी, वहां पे कम रोशनी थी और फलंदाज लवकर पाठवा. बल्लेबाजों से गुजारिश है क्योंकि कम रोशनी की वजह से गेंदें दिखाई नहीं दे रहे थे और हमारे भारतीय मूल के जो खिलाड़ी थे उन्होंने ICC पैनल के एम्पायर को बार बार इत्तला दी थी कि सर हमें गेंदें दिखाई नहीं दे रही है. तो यहाँ पे बल्लेबाजों को थोड़ी सी जल्दी करनी चाहिए.
कारण निर्णय प्रदीप त्यांचाच होता. कारण नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेण्याचा एक धाडशी निर्णय म्हणणे. कारण या वातावरणामध्ये नमी पण आहे. तू म्हटल्याप्रमाणे हे 4 दिवसामध्ये थंडीनं जबरदस्त पण जास्त थंडी वाढलेली आहे आणि थंडीमध्ये पूर्ण वातावरण नमीपणा असताना हा घातक निर्णय निश्चित काहीतरी वेगळं पण देईल. परंतु जो 12th मॅन आलेले कुणाल तू सांगितलंय, जर आमचा एखादा फलंदाज अर्जुनचं बाण जर सेपाकनसनं सोडले, बाणाचे धनाधन सेपाकनं सोडले तर अर्जुन अक्षरशः 3 षटकामध्ये सामना तमाम करेल. प्रदीप सामन्याला सुरुवात होते. 46 धावांचं लक्ष उभं पाठला करण्यासाठी उत्तर देण्यासाठी 11.05 की औसत से यहाँ पे रन मुकम्मल करने पड़ेंगे. 11.5 धावांची एक कडक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, कबो पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा वर पहिला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन. व्हॉट अ ग्रेट स्लाइटली आउटस्विंग यार, लवली बॉल, टप्पा अचूक, त्याला दिलेली आउटस्विंगची जबरदस्त जोड. व्हॉट अ सुपर बॉल यार, अप्रतिम चेंडू, योग्य दिशा, त्याला दिलेले स्लाइडली बोटांची आउटस्विंग, दॅट इज नजाकत यार. शाम कितने बेहतरीन ऑलराउंडर है. देखिए सैंडी जब बल्लेबाजी के लिए आते हैं तब कहर डालते, अब गेंदबाजी में देखिए कितनी स्विंग कराते हैं गेंद को. राईट हँड ओव्हर द विकेट. इथे मध्ये टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आलाय, संधी असणार आहे. कॉटन बॉल, फर्स्ट विकेट, कुछ बात गलत भी हो जाए, आकाशवाद. ये दिल भी खो जाए, बेफिक्र धड़कने इस तरह से चले, शोर गूंजे यहाँ से वहाँ. सूरज डूबा है यारो, लोग नशे के मारो रास्ते भूल. थँक्स डीजे. तर पूर्णपणे 2007 मध्ये अशीच लढत फायनलची आपल्याला बघायला मिळली होती. कर पूर्णपणे अंधार पडलेला होता आणि अंधाराच्या अभावामुळे ती लढत पूर्ण डकवर्थ लुईसनं एक स्वप्न मात्र अधुरं केलं होतं श्रीलंकन संघाचं. तसंच होते का बघूया. कारण घातक निर्णय तो पूर्णपणे निर्णय किती महत्वाचा आहे, कुशल नेतृत्व किती महत्वाचं असतं हे स्पष्ट आपल्याला दिसेल. पण खेळ फारच बाकी आहे. कारण अजूनही जवळजवळ 23 चेंडू बाकी आहेत. और सैंडी रोशनी इतनी भी खराब नहीं है जिसके कारण खेल रोका जाए. अच्छी खासी गेंदें यहाँ से भी नजर आ रही है. स्पष्ट दिसत आहे. म्हणजे पूर्णपणे मदार असेल, पण वातावरणामध्ये काहीतरी मात्र तुम्हाला मनगटामध्ये रग असायला लागेल, तरच चेंडू पूर्णपणे आउट ऑफ या फील्डच्या बाहेर फेकू शकताय. पण यावेळेला हॅवी झालेलं आहे. खास करून गोलंदाज श्याम त्रिंबक, लवली बॉलिंग, सटीक लाईन आणले, भेदक मारा. ओ फटका चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॅकफुट गेल्या आणि सरळ दिशा 4 रन, सुपरबली शॉट, टायमिंग बेहतर आहे. सूरज डूबा है यारो, लोग नशे के मारो, भुला दो सारे संसार के. तर 12वा खेळाडूने योग्य म्हटलं होतं प्रदीप. आमचा अर्जुन चालला तर अक्षरशः पूर्णपणे जसं अर्जुननं एक तीक्ष्ण मास्याचा डोला फोडला होता तसं गोलंदाजी हा फोडताना दिसेल. प्रदीप ये तुरुप का एक का है इस टीम के, इसमें कोई संदेह नहीं है. देखते ये कहां तक यहाँ पे सफल हो पाते. अगर मेरे ख्याल से 2-3 ओवर रुके तो निश्चित रूप से एक चमकदार क्रिकेट हम सभी को देखने का अवसर यहाँ पे मिलेगा. यस प्रदीप, नाक उगाची टाइमपास करू नका. ही नम्रतेची विनंती. पुढला चेंडू, ओ यस हो केलं, टायमिंग फसलाय. अर्जुनचा बाण मात्र इथे निष्कामी झालाय, कचकामी ठरलाय. फलंदाज अर्जुन बाद. विजय. थँक्यू व्हेरी मच. कशमकश पाहायला मिळेल, पण तो तेवढा 30 नेहमीपणा घातक ठरलाय. ऑन द टॉस अँड बॅट फर्स्ट ऐवजी इज डिसाइड टू फील्ड फर्स्ट. काय निर्णय घेतलाय याला अर्जुनला मात्र उत्तर नाही, तर कर्णधार पाशी उत्तर आहे. प्रदीप पहिला 2 हादरे बसलाय. धावसंख्या केवळ 4 आहे. लक्ष्य 46 धावांचं. प्रदीप तर पहिलं षटक अतिमहत्वाचं होतं. बिल्कुल सैंडी, ये पावर प्ले का ओवर था, लेकिन शाम की जितनी भी प्रशंसा की जाए उतनी कम है. दोनों आरंभिक बल्लेबाज पैवेलियन में वापस लौटे और स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर है 4. यस, नवीन फलंदाज आशिष. फटका चांगला आहे, सुपर. नो मॅन इज देअर. सरळ चेंडू सीमा पार होतोय. सुरेख फटका. विजय. Hello, this is PSP. Everybody. जब आप नजाकत यहाँ पे बल्ले की देखने को मिली, फ्लिक कर दिया था उन्होंने लॉन्ग लेग के क्षेत्र में. Yes. और 4 रन प्राप्त किए. Once again, Sham to Raja. पुन्हा ती दिशा. That is the uncommon to the cricket.
Once again is a between square 5 leg and long leg for 4 runs. धावा लागतात. थँक्स व्हेरी मच विकास डीजे फ्रॉम घाटला. एक चांगली म्युझिक देऊन चौकारानं त्यांनी सजवलं आहे. 3 चौकार येत आहेत. म्हणजे पूर्णपणे म्हटलं तर वातावरणाला जर मध्ये खेळलं तर आपण फसू. तेच कार्पेटच्या सहाय्यानं कुणाल प्रदीप एक हलमंदीचं क्रिकेट म्हणायला लागेल. काय म्हणशील? सैंडी, क्रिकेट में अगर आप दबाव लेते हो तो सब कुछ उल्टा पुल्टा हो जाता है, लेकिन यहाँ पे 2 विकेटों का पतन होने के बाद भी राजा जिस अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं, उनकी जितनी भी सराहना यहाँ पे की जाए उतनी कम है. जब संघनायक जाके फ्रंट में जब एक लाजवाब बल्लेबाजी करता है तब आने वाले बल्लेबाजों का जो मनोवैज्ञानिक दबाव है एक कम हो जाता है. और यही काम बखूबी यहाँ पे कर रहे हैं राजा. उन्होंने यहाँ पे दिखा दिया कि मैंने टॉस जीतने के बाद क्षेत्ररक्षण क्यों चूज किया था. बघूया कारण का बराचसा जो 18 चेंडू बाकी आहेत. 34 टू विन. राईट हँड ओर द विकेट. चेंडू लेवू द्यायला त्याला हक्क्याला त्याने ऑन फ्राय केलं होतं. क्षेत्ररक्षण दूर येणं फील्ड करणार. एकदा पुढे केली. दुसरी धाव घातात ठरते का? येस इज अ बॅट लॅक. कोणती एकदा शॉट सुचली. आपल्या मंडळाला चिकी शॉट होता. दॅट इज अ नो ऑब्सोल्युटली रॉंग विकेट. डीजे डैडी मम्मी है नहीं घर पे. असताना व्हाट वाय सैंडी नवनाथ ढोमे ने ये क्षेत्ररक्षण किया था और बिल्कुल सीधा थ्रो उनका विकेटों से लगा. और ऐसा नजर आ रहा था, यहाँ पे महसूस हो रहा था कि राजा लंबी पारी यहाँ पे खेलेंगे, लेकिन दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती में रन आउट होकर वापस चले गए. निश्चित अति महत्वाचे विकेट. अति क्रुशियल मुवमेंटला आपण चौका टोकतोय. आपण पूर्ण सामनाला वापसी आणतोय. त्यामुळे कोणती दुर्दशा आठवली हे मात्र राजाला निश्चित जाता जाता बराच डोक्याला विचार करायला लागलाय. जी बाबतीत काल मी सामना बघत होतो जुगाव येथे अजिंक्य चांगला खेळ होता सांडपाड्याचा अगेन्स्ट उत्पांत्यपुरीच्या पुऱ्या सामन्यासाठी. आणि तिथेच मात्र असिस्ट डायरेक्ट हिट झालं होतं कुणाल. आणि तिथेच सामन्याला पाणी सोडायला होतं कोपरखंड एनिवलला. राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण पोचलाय आणि फलंदाज मात्र बाद. सैंडी, विनायक दाते बार बार यहाँ पे इत्तला दे रहे कि आमची बाबा ग्रामीण टीम आहे. आमची बाबा ग्रामीण टीम आहे. बघा बाबा ग्रामीण टीम कशी खेळते. म्हणजे पूर्णपणे फसवण्याचा प्रयत्न आहे. विनायक फसवलाय परंतु अजून 2 दिवस आहे. याच्यानंतर सेमीफायनलमध्ये पूर्णपणे ताकदीनिशी नवी मुंबई तुमच्या विरुद्ध लढणार आहे. विरुद्ध तुम्हाला 2 हात करणार आहे. पण खेळ तुमचा चांगला आहे याबद्दल नो डाऊट. पण तुमचे नक्कीच खेळाडू 100% योगदान देत आहेत. सामना जबरदस्त दिशेने चाललाय. राज मुद्रा या पुणे संघाने अक्षरशः जेरीस आणलेलं आहे. प्रदीप, कल कृष्णा सातपुते, इजाज कुरेशी, पप्पू रामगुड़े आपको यहाँ पर एक्शन में नजर आएंगे, पुणे के खिलाड़ी. सागर बॅक टू बॅक. आणि इथे मात्र एसटी उघडी सोडली होती. मागच्या दारातून चोर शिरलाय परंतु तो यशस्वी झालाय कडी खोलण्यामध्ये. हे मात्र 2 पंच सांगतील. प्रदीप, ये दुविधा होती है टेनिस क्रिकेट में सैंडी. थोड़ी सी अगर आपकी निगाहें हट जाती है तो बहुत कुछ होता है, क्योंकि यहाँ पे एक्शन रिप्ले वगैरह कुछ भी नहीं है. देखते हैं अब क्या कुछ यहाँ पे निर्णय देते हैं एम्पायर. आणि फलंदाज मात्र इथे बाद होणार नाही. पंचांनी दाद मात्र उचलून धरले. पूर्णपणे आपलं घराची कडी मागची जर उघडी असेल तर चोर कधीही शिरू शकतं. प्रदीप, तसं झालंय. प्रदीप, बिल्कुल सैंडी, अब एक के पीछे एक आघात यहाँ पे पहुंचते हुए इसमें कोई संदेह नहीं है. आरएस गावदेवी जुगाव की टीम अब पूरी तरह से यहाँ पे संकट के बादल उनके ऊपर इस सर्दी के मौसम में मंडराते हुए नजर आ रहे हैं. म्हणजे घातक निर्णय निश्चित ठरतोय. 13 धावा. एक तर आपली विकेट डावची आवश्यकता नसताना फेकलेली होती राजानं. आणि पूर्णपणे आपणच जबाबदार आहोत या पूर्णपणे सामन्याला असं म्हणणं पूर्णपणे कमीपणाचं होणार नाही. पुढला चेंडू सागर येतोय. राईट हँड ओव्हर द विकेट. अक्रॉस द बॅट पूर्णपणे सफल होऊन आला होता सुनील, परंतु त्यामध्ये सफल होत नाही. चेंडू डॉट निघतोय. धडपड वाढले. 4 चेंडू दुसऱ्या षटकातले सागर टाकलेले. त्याच्यामध्ये फक्त 1 धाव दिलेले. 2 मोरे त्याने टिपलेले. व्हॉट अ सटिक लाईन अँड लेन. सुपरली पेस ऑफ बॉलिंग.
सागर लेकिन कुछ भी हो संडी, पुणे का क्रिकेट देखने लायक है, इसमें कोई गुंजाइश नहीं है. अक्षरशः पुन्हा संघ आणि विनायक दात्यानं जसं सांगितलं तसं बिलकुल नव्हतं. 100% खेळाडू तंदुरुस्त आहेत आणि इथे मात्र शफल होऊन पूर्णपणे स्थान सोडलाय, पण स्थानाला रूम देत नाही. अक्कलमंद क्रिकेट इज अ लवली यूज ऑफ द ब्रेन अशी गोलंदाजी चाललेली आहे. सुपर बॉलिंग, नो रूम इज अ परफेक्टली इज अ बुंदा ऑफ द ऑफसाइड ऑफ स्टंप. 5 चेंडू होत आहेत, धावसंख्या मात्र 5 गडी बाद 13 या अपशकनी आकड्यावर अडकून बसलेले आहे. लक्ष आहे 46 धावांचं. Deep long on long up, deep into a deep square leg, short point leg, short the third man, backward gully and short backward point is the analysis of fielding and deep extra cover. Sagar comes in board right hand over the wicket. Change of the गतीमध्ये परिवर्तन केलं आणि ते फलंदाज त्रिफळात आहेत. इनसाइड डाऊन सरा चेंडू यष्टीला बदललाय. अजून एक आणखी धक्का. अरस गावकरी झुगा पूर्णपणे दाट पराभवाच्या छायेमध्ये. डीजे चौक चांदनी चौधरी ढाबा सात सात धावा 7 गडी बाद अशी केवळ अवस्थे. 6 गडी बाद 13 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजून जिंकण्यासाठी 33 धावा. काय होतील काय नाही हे सांगण्यासाठी पुन्हा मध्ये एक्सपर्ट कॉमेंटेटर कुणाल दातेवर माइक सोपवत आहे. आइए कुणाल, खुदे का आगे का सुनाने के लिए. विचार सर 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 33 धावांची. भलं मोठं टार्गेट आहे. इथे मात्र हवा विरळ होताना चालले, परंतु जरूर मी म्हणेन थंडीचा महिना आहे आणि आपण विचार केला तर टेम्परेचर आहे सध्या 24 डिग्री सेल्सिअस आणि मागच्याच आठवड्यात आपण समालोचन करत होतो त्यावेळेस टेम्परेचर होतं 32 डिग्री सेल्सिअस. म्हणजे कुठेतरी वातावरणात देखील मोठा बदल होताना दिसतोय. चेंडू जरूर रिव्हर्स स्वीप मारला, चेंडू जातोय सीमारेषे लगत. पाहूया पंचांचा इशारा येतोय चौकार. शोर शराबा चौक फलंदाजाने जरूर लगवलाय. सुरेख फटकेबाजी इथे जरूर पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या एंड कडून येतोय गोलंदाजीसाठी. कांच्या समोर फलंदाज उमेश सज्ज होतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप, चांगला मोठा फटका चेंडू आहे डीपिश कव्हर पॉइंटला हवेत आणि फलंदाज उमेश बाद. से आवाज चिकन कुकड़ू
टार्गेट भलं मोठं चेस करायचं होतं. 46 धावांचं 19 धावा पूर्ण झाल्या. 27 धावांची अजूनही आवश्यकता. येणारे 6 चेंडू. डावखुरा फलंदाज सध्या सज्ज होतोय फलंदाजीसाठी. मुकेश दास नॉन स्ट्राईक हँडला खेळतोय फलंदाज सागर. आता मात्र जरूर आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू होता. जरूर त्याला एक चांगला फटका. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घ्यायची. मुकेश दासला फेकी होते. पाहूया पंचांचा इशारा काय तो. इट्स नॉट आउट. 2 धावा मिळतील मुकेश दासला. संघाची धावसंख्या 21 26 25 धावांची अजूनी आवश्यकता असेल. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये जरूर महत्वपूर्ण प्रहार करावा लागेल. मुकेश दास फायटर या नावाने खेळतो हा संघ. मी म्हणेन मुंबई उपनगरात फायटिंग खेळ दाखवावा लागेल. आता मात्र जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या लाईन पर्यंत आला नव्हता. फलंदाज मिस टाइम झाला. बॅटची वरची कडा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल आणि फलंदाज मात्र बाद. प्रेक्षकांची थोडीशी निराशा होते या उपउपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये. पूर्णपणे थोडासा एकतर्फा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. थोडीशी निराशा झाली प्रेक्षकांची, कारण आपण पाहिलं होतं एक संघ इथे उपस्थित झाला नव्हता मधल्या काळांतरामध्ये. त्यामुळे थोडंसं आयोजनामध्ये देखील थोडासा व्यत्यय पाहायला मिळाला. परंतु उद्या ठीक 10 वाजता या स्पर्धेतली पहिली मॅच आपल्या समोर असेल. तर गोलंदाज येतोय पुन्हा एकदा. तर प्रेक्षक मायबाप ठीक 10 वाजता उद्या उपस्थित व्हा. अप्रतिम आयोजन असेल. परी 11 संघ खेळताना दिसेल विक्रोलियन संघाच्या विरुद्ध पहिल्या मॅच मध्ये. चेंडू हवेत होता. चेंडू जरूर चाललाय लॉंग ऑनला. तोपर्यंत एकच धाव मिळते. सामन्यामध्ये काही शिल्लक नाही. मी म्हणेन राजमुद्रा पुणे हा संघ जरूर या स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने बढत मारताना दिसतोय. पुन्हा एकदा ओर्ध विकेट. आता मात्र जरूर डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू चाललाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. 23 अजूनही अर्ध्या धावांची आवश्यकता आहे. म्हणजे येणारे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. नंतर जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय लॉंग ऑफला. एकच धाव मिळते या फटक्यावर. एकच धाव संघाच्या खात्यात. धन्यवाद. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आकार घेते. संघ जाऊन पोहोचला 24 वर. www.tenniscrit.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण युट्यूबवर लाईव्ह पाहू शकता. संतोष नाडेकर यांच्या माध्यमातून हे कार्य केलं जात आहे. शेवटची मॅच आजच्या दिवसातली. काही क्षण जरूर शिल्लक आहे ते आजच्या दिवसातले. पुन्हा एकदा चेंडू हवेत मारला होता. तोपर्यंत एक धाव इथेच पूर्ण होते आणि सामना मला वाटतंय राजमुद्रा पुणे या संघाने जिंकलाय. उपांत्य फेरीत दाखल होणारा दुसरा संघ आजच्या दिवसातला इथे ठरतोय. धन्यवाद संजय पाटील अंकल. आजच्या या आयोजनात मध्ये जरूर खेळ संपुष्टात येतोय. 11, 12, 13, 14 तारखेला जी स्पर्धा आहे 40+ च्या माध्यमातून ठेवण्यात आले त्या स्पर्धेचा लॉट्स इथे उडवण्यात येतोय.